नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने शिवसेना उभाटा गुट चंद्रपुर जिला प्रमुख संदीप गिरे के साथ हुई अहम बैठक की जानकारी साझा करते हुए चंद्रपुर महानगर पालिका में कांग्रेस की सत्ता बनने की बात कही। आगे वडेट्टीवार ने 10 फरवरी 2026 की दोपहर में चंद्रपुर महानगर पालिका में कौन से पक्ष की सरकार होगी इसका नतीजा स्पष्ट होगा, यह कहते हुए चंद्रपुर मनपा में कांग्रेस का महापौर बनने का उनका प्रयास सर्वोपरि है, ऐसा कहा। सुनिए विजय वडेट्टीवार का विस्तृत बयान। सकारात्मक चर्चा झाली, नेमकं काय सकारात्मक? नक्कीच आज संदीप गिरे बरोबर जवळपास 10 लोकांचा त्यांचा गट आहे। 2 अपक्षसुद्धा आज त्यांच्याबरोबर आलेले आपण सगळ्यांनी बघितलं आणि त्यामध्ये आमची चर्चा झाली। अगदी अंतिम टप्प्यात आहे, सकारात्मक आहे आणि आम्हाला विश्वास आहे की यातून चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही। संदीप गिरे म्हटले की आम्ही महापौर पदावर ठाम आहे, त्यासाठी काँग्रेसला ते मान्य आहे का? कारण ते म्हटले की आज संध्याकाळपर्यंत घोषणा होईल। नाही, असं आहे की महापौर पदाच्या संदर्भात ते जरी बोलले असले तरी त्यांची हे काँग्रेसबरोबर राहण्याची त्यांची इच्छा आहे। प्रायोरिटी त्यांची काँग्रेसला आहे आणि त्यामुळं अगदी स्वतः त्यांची भूमिका काँग्रेसच्या बाजूला असल्यामुळे मला अडचण वाटत नाही। तुमच्यासोबत भाजपसोबत बोलणं सुरू असल्याचं तुम्ही सांगितलं आज नाही, कोणाशी चर्चा शेवट काय, ज्याला गरज आहे तो चर्चा करतोच। आम्हालाही गरज आहे बहुमतासाठी आणि भाजपला सुद्धा गरज आहे। दोघांनाही गरज असल्यामुळे दोघेही चर्चेसाठी बोलवतात, चर्चा करतात। शेवट अंतिम निर्णय हा त्यांनाच घ्यायचा आहे। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत उभाटाची भूमिका आणि त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांची भूमिका ही आज तरी मला चर्चेतून सकारात्मक दिसली आणि आमच्या बाजूला दिसली। सुरुवातीला 2.5 वर्ष किंवा 1.25 वर्ष महापौर पद त्यांनी मागितलेलं आहे। तुमच्या हायकमांड सोबत जेव्हा चर्चा झाली तेव्हा ते हा महापौर पद धानोरकर गटाकडे गेलो होतो, मग हा तिढा कसा सुटणार? नाही, आता असं आहे, धानोरकर गटाकडे बनण्यापेक्षा काँग्रेसकडेच ते महापौर पद आहे। ठीक आहे, आता त्यांनी उमेदवार देत असताना त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे असं ते ठरलं होतं, पण तो आहे तर काँग्रेसचाच आहे। त्यामुळे त्यामध्ये अडचण काय आहे? आमचे 27 आम्ही एकत्र आहोत आणि 27 लोकांनी जो उमेदवार ठरवेल त्यांच्या नावाने तो व्हीप काढण्याचा निर्णय झालेला आहे। आता उर्वरित जोडायचं आहे तर 3 अपक्ष जे काही निवडून आले जनसुराज ते सुद्धा आमच्याबरोबर अलायन्समध्ये होते। असे 30 लोक आजही आमच्याबरोबर आहेत। MIM आणि बसपाची भूमिका एक आहे, ते कुठेही मला वाटतं की काही अडचण येईल असं मला वाटत नाही। तर बाकी 2-3 जागाची काही तडजोड जी आहे ती उभाटांच्या बरोबर चर्चा करून पूर्ण केली जाईल। त्यांचा आग्रह महापौर पदासाठी आहे। काही मध्यम मार्गावर चर्चा झाली, ती सुद्धा अत्यंत पॉझिटिव्ह झाली आणि तुम्हाला कळेल उद्या। दिवस काही फार आता नाही, आजचा दिवस आहे, उद्याला 12 वाजतापर्यंत चंद्रपूर महानगरपालिकेवर कोणाची सत्ता आहे हे दिसेल। आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोत की काँग्रेसचा महापौर झाला पाहिजे आणि काँग्रेसची सत्ता आली पाहिजे, हा आमचा सर्व प्रयत्न आहे। म्हणजे तुमची भूमिका भाऊ काँग्रेसचाच महापौर झाला पाहिजे अशी आहे? बघा, मोठा पक्ष आमचा असल्यामुळे आमच्या वाट्याला मोठं पद असावं हे स्वाभाविक आहे आणि आम्ही त्यांना त्या पद्धतीनं इतर पदांच्या संदर्भात त्यांना ऑफर दिली आहे। आता तो निर्णय काल त्यांनी घ्यायचा आहे, पण त्यांनी जाताना स्पष्ट सांगितलं आहे की आमची उद्या या सगळ्या परिस्थितीत काँग्रेसबरोबर पहिला प्राधान्य हा काँग्रेसच्या सोबत राहील अशी भूमिका मानून गेली, म्हणून आम्ही सकारात्मक आहोत। तुम्ही मुंबईमध्ये या सगळ्या बाबतीत उद्धव ठाकरे असतील